लातूरमध्ये हजारोंच्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत त्या विक्री करण्यात आलेल्या आहेत, मात्र आता ग्राहकांना अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचं चित्र आहे. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं शेकडो इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत त्या दुरुस्तीसाठी शोरूमला परत येत आहेत, वर्कशॉपला परत येत आहेत. मात्र दुरुस्त करण्यासाठीची जी मॅन पॉवर आहे किंवा शोरूमकडे जी यंत्रणा आहे ती नसल्यामुळं जे या मोटरसायकलचे जे मालक आहेत किंवा चालक आहेत ते त्रस्त झालेले आहेत. अक्षरशः या लातूरमध्ये ज्यांच्या ह्या इलेक्ट्रिक मोपेड आहेत त्यांनी अक्षरशः आता पेट्रोल आणलेलं आहे आणि या मोपेड जाळून टाकण्याच्या तयारीमध्ये ते आहेत. मात्र तरी देखील शोरूमच्या वतीनं या मोपेड ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो केला जात नाही. शेकडो मोटरसायकल ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक ओला कंपनीच्या त्या लातूरमध्ये पडून आहेत आणि त्यामुळं लातूरकर त्रस्त झालेले आहेत. जे इलेक्ट्रिक मोटरसायकल जे वापरतात ओला कंपनीच्या त्यांनी या मोटरसायकलची केलेली जी किंमत अदा केलेली किंमत जी आहे ती वाया गेली अशा प्रकारचं चित्र आहे. मला सांगा किती रुपयांना ही मोटरसायकल घेतली होती आपण आणि आता काय अडचण आहे? सर ही ऍक्च्युली ओला आम्ही घेतली होती, मी ज्यावेळेस घेतली होती मी 2 वर्षाअगोदर घेतली होती. 1.5 लाख याची प्राइस होती. 1.5 लाख प्राइस होऊन आणि आता ह्या सरांनी पण घेतली तर ती 1.64 अशी याची प्राइस घेतलेली. या गाड्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत सर, कंटिन्युअसली प्रॉब्लेम्स. मी आता ना 2nd ते 3rd टाइम आलेलो आहे. एखाद्या पार्टला समजा ह्यांच्याकडे सर्व्हिसला घेऊन आलो तर मग कमीत कमी ह्यांचं मिनिमम 15 दिवसाचा टाइम लागतो. एवढे महागाच्या गाड्या घ्यायचे आणि आम्ही 15 दिवस 20 दिवस यांच्याकडे गाडी ठेवायचं. आज पण त्याच म्हणजे मी गाडी देऊन पण 8 दिवस झाले, अजून यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स नाही. शोरूम बंद ठेवण्यात आलेला आहे, वर्कशॉप बंद ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे सगळेच जण त्रास झालेत. मला सांगा काय अवस्था झाली? अवस्था एवढी खराब आहे. गाडी आम्ही सर्व्हिसिंगला पण इथं येणं म्हणजे आम्हाला खूप वेळेस यावं, चक्र मारावं लागतं. त्याने कमिटमेंट करतात फक्त की तुमची गाडी 2 तासात नीट करून देतो, 4 तासात नीट करून देतो. पण इथं रिस्पॉन्सिबल व्यक्ती कुणी यायला तयार नाहीये. जे काही इथं सेल्स टीम आहे किंवा ते आणि मेकॅनिक टीम आहे ते पण एक्सपिरियन्स व्यक्ती कुणी पण नाहीये. सगळे नवीन शिकावं टेक्निशियन आहेत, त्यांना पण गाडीचं काही पार्ट्स त्यांना काही कळत नाही. वरून कंपनीवाले पार्ट्स देतो म्हणून फक्त कस्टमरला कमिटमेंट करतात आणि कमिटमेंट तसं करतात तसं ते बिलकुल पार्ट देत नाही. 4 दिवस मग तर एक म्हणा त्यांचं. किती दिवस झाला? मी 2.5 महिन्यापासून माझी गाडी इथं ठेवलेली आहे. फक्त बॅटरी प्रॉब्लेम झाला तर मी गाडी सर्व्हिस सोडली होती. बॅटरी प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करून दिला, पण तिने माझं चांगलं सस्पेन्सर तिने काढून टाकून दिलं आणि जुनं सस्पेन्स खराब झालं माझ्या गाडीला बसून दिलेलं आहे. तरी त्यांना मी विचारलं की माझं सस्पेन्स तुम्ही बसून का टाकलं? आम्हाला माहित नाही, कोणतरी करून गेलेलं आहे. रातोरात बाहेरची टीम आली होती. शोरूम आणि वर्कशॉप बंद असल्यामुळं या वाहन चालकांमध्ये आणि वाहनाच्या मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आता हे लातूरच्या ग्रामीण भागातून आलेले ग्राहक आहेत, त्यांनी तर अक्षरशः पेट्रोल आणलेलं आहे. त्यांची मोटरसायकल आहे, अक्षरशः त्यांना पेटवून द्यायची होती. मात्र आता 15 दिवसानंतर का होईना पण ही मोटरसायकल दुरुस्त करून देऊ असं आश्वासन मिळाल्यामुळे ते थांबलेले आहेत. मला सांगा काय प्रॉब्लेम आहे सगळ्या ग्राहकांचा? म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की गाडी चालूच होत नाही. गाडी चालू म्हणजे एक वेळेस चालू होते, चालू झाली बंद पडते, चालू मध्येच बंद पडते आणि शॉक अब्सर ऑटोमॅटिक तुटून पडतात त्या गाडीचे. मग माझ्या गाडीचे शॉक अब्सर तुटून जवळजवळ 1.5 महिना झाला. तर तसंच राहिलो, आज देतो उद्या देतो परवा देतो म्हणत 2 महिने गेले. 2 महिने जाऊन सुद्धा आज मी तिष्ठून पेट्रोल घेऊन गाडी इथं फुकून देण्यासाठी आलो होतो. किती पैसे दिले होते तुम्ही कंपनीला? 1,63,000 रुपयाला गाडी घेतली. काय बेनिफिट मिळतो की नाही काही इलेक्ट्रिक गाड्या? इलेक्ट्रिक या गाडीचं काहीच नाही सर, घेतल्यापासून प्रॉब्लेम आहे गाडीला. आपण आम्ही विचार म्हणजे गाडी असंच चालू मध्ये कधी बंद पडेल काहीच सांगता येत नाही. या गाडीचं एवढे फॉल्ट आहेत या गाडीमध्ये. धोका कधी होईल चालू मध्ये ते पण सांगता येत नाही. चालू मध्ये सिटी मध्ये चालत असताना देखील गाडी अचानक बंद पडते आणि असं कस्टमरला भीती वाटते की पाठीमाग कोणतरी गाडीला डॅश देईल आणि काही पण धोका होऊ शकेल असं आम्हाला भीती वाटायला लागली. आता गाडी चालवणं वाटायला म्हणजे सर कुठल्या पण शोरूम मध्ये मोठे जसं बाकीचे जे कंपनीज आहेत तर त्या कंपनीज मध्ये कोण ना कोणी रेस्पॉन्सिबल माणूस असतो. आज मी सकाळी ज्या वेळेस इकडे आलो होतो कोणीच नव्हतं. इलेक्ट्रिक गाड्यांमुळे लातूरकर त्रस्त असले आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र जोंधे, टीव्ही मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.